मी HAP इंटरनॅशनल स्कूलचे मनापासून अभिनंदन करतो। या आजच्या त्यांच्या स्नेह संमेलन, गॅदरिंग, कलोत्सव या सर्व कार्यक्रमासाठी मी मनापासून आपणा सर्वांना शुभेच्छा देतो। विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। परिचय करून देणाऱ्या मॅडमने एवढा लंबा परिचय करून दिला की आपण कंटाळून गेले असलात। आणि मला माहिती आहे आपण सर्वजण आपल्या पाल्यांची कला पाहायला या ठिकाणी आलेत, त्यांची कला गुणाला प्रोत्साहन देण्यासाठी आपण या ठिकाणी आलेला आहात। परंतु त्या सर्व कला गुणाला प्रोत्साहन देत असताना या शाळेने या विद्यार्थ्यांच्या फ्युचरसाठी अनेक चांगले उपक्रम, अनेक चांगले कार्यक्रम राबवलेले आहेत। मागील 1 वर्षापासून मी या ठिकाणी कार्यरत आहे आणि आम्ही जेव्हा अनालिसिस करतो त्यावेळेस या शाळेचा अव्वल नंबर असतो। त्यामुळे मला शाळेच्या मॅनेजमेंटचं सुद्धा या निमित्तानं मनापासून अभिनंदन करावं वाटतं। आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षण विभागामध्ये जिल्हाधिकारी म्हणून जरी काम करत असलो तरी मी आरोग्य आणि शिक्षण या विभागामध्ये जास्त जोर दिलेला आहे, कारण हे 2 विभाग जर चांगले झाले तर जिल्ह्याचा विकास व्हायला वेळ लागणार नाही। विशेषतः शाळेमध्ये आणि महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम आम्ही तयार केलेत। मी स्वतः अनेक शाळा महाविद्यालयामध्ये जातो, कारण प्रत्येक विद्यार्थ्यांचं जीवन आणि विद्यार्थ्यासोबत आई वडिलांचं जीवन सुद्धा अतिशय स्पर्धात्मक झालेलं आहे। जेव्हा आपली मुलं परीक्षा देतात तेव्हा फक्त मुलं परीक्षा देत नाहीत, आई वडिलांची सुद्धा ती परीक्षा असते। आणि या सर्व कॉम्पिटिटिव्हच्या युगामध्ये आम्ही सर्व व्यस्त असलेले पालक आणि सध्याचं एकंदरीत सामाजिक वातावरण बघितलं तर पालकांना आणि शिक्षण संस्थेला अतिशय जागरूक राहण्याची वेळ सध्या आलेली आहे। मी मागच्या 8 महिन्यातले वर्तमानपत्राचं उदाहरण तुम्हाला देतो की वर्तमानपत्र उघडल्यानंतर सामाजिक, असामाजिक संघटना आणि अप्रिय घटना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत आणि त्यातल्या 80% घटना ह्या शाळेतल्या मुलामुलीच्या संदर्भात होतात। मुलं मुली कुठल्या संस्थेमध्ये शिकतायत, कुठं शिकतायत, यापेक्षाही मुलावर संस्कार किती चांगले होतात हा फार महत्वाचा विषय आहे। आज या स्पर्धेच्या युगामध्ये आई वडिलांना, शिक्षण संस्थेना, प्रत्येकाला असं वाटत असतं की माझ्या मुलांना किंवा माझ्या शाळेतल्या मुलांना 100% मार्क मिळाले पाहिजेत। मी परवा आपल्या शहरातल्या कोचिंग क्लासेसचे एक वर्कशॉप होतं, तिथं सुद्धा मी त्या कोचिंग क्लासेसवाल्यांना विचारलं की तुम्ही 100% मार्क मिळवण्याच्या नादामध्ये विद्यार्थ्यावर संस्कार किती चांगले करतायत याचं उत्तर कोणी मला चांगल्या पद्धतीने दिलं नाही। आणि परीक्षेत 100% मार्क घेणं आणि परीक्षेत पास होणं म्हणजे विद्यार्थी जीवनात यशस्वी होतो असं बिलकुल नाहीये। त्यामुळे वेळ काढून आता या ठिकाणी मी पाहिलं, आल्यापासून मी अर्धा तास शाळेच्या परिसरात फिरत होतो। संस्कार, संस्कृती याचं फार मोठं बीजारोपण या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये होतंय आणि हेच विद्यार्थ्यांना उद्या जीवनामध्ये यशस्वी करणार आहे। कष्ट करण्याची प्रवृत्ती शाळा आणि पालकांनी दिली पाहिजे। विद्यार्थ्यांना प्रत्येकानं आता आपण शिकवलं पाहिजे की विद्यार्थी तेजते सुखम सुकारते तेजते विद्या, हा एक चांगला श्लोक आहे संस्कृत मधला। विद्यार्थी तेजते सुखम सुकारते तेजते विद्या, विद्यार्थीनं कुतो सुखम सुकारतीनं कुतो विद्या, हा श्लोक आपण जर विद्यार्थ्यांना शिकवला आणि नवीन पिढीतले विद्यार्थी जे शॉर्टकट शोधण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांना आपण शिकवलं पाहिजे श्रमाचं महत्व, कष्टाचं महत्व। त्याचबरोबर आम्ही जे आता मी उल्लेख केला, जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही दशसूत्री नावाचा कार्यक्रम तयार केलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही आरोग्यक्षम विद्यार्थी घडवणे, स्पर्धाक्षम विद्यार्थी घडवणे, संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे, IT क्षम विद्यार्थी घडवणे असे उपक्रम आम्ही राबवत आहोत। आज जिल्ह्याभरातल्या आणि राज्यभरातल्या सगळ्या ठिकाणच्या वृद्धाश्रमाची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते, त्या ठिकाणी येणाऱ्या वृद्धाची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढते। मला टाटा सोशल इन्स्टिट्यूटचे काही अधिकारी परवा आले होते, ते मला सांगत होते की मागच्या 2 वर्षातलं संशोधन हे सांगते की नवीन लग्न झालेल्या जोडप्याच्या पैकी 40% जोडप्याचे डिवोर्स 6 महिन्याच्या कालावधीमध्ये होत आहेत। आणि मग ह्या गोष्टीचं आपल्याला शिकवण देणे विद्यार्थ्यांना याचं आपल्याला कोणाला महत्व वाटत नाही। आरोग्यक्षम विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये मला आपल्याला सर्वांना सावध केलं पाहिजे की आपण जे आपल्या मुलांना, आपल्या पाल्यांना जे सध्या खाऊ घालतो इन्स्टंट फूडच्या माध्यमातून, बंद बाटली पेयच्या माध्यमातून, त्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांचे सर्व स्टमक आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब होत चाललेले आहे।
आपल्याला विश्वास बसणार नाही, मी सोलापूर जिल्हा परिषद मध्ये 9 लाख विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी केली होती. 75,000 विद्यार्थ्यांचे डायजेस्टिव्ह सिस्टीम पूर्ण खराब झालेले होते. कोण विचार करणार आहे? आपल्याला वाटते माझे मुलं मागतात, माझी मुली मागतात, ते दिलं पाहिजे, जे मागेल ते दिलं पाहिजे. आणि म्हणून शाळेमध्ये सुद्धा आम्ही आरोग्यक्षम फूड कसं दिलं जाईल आणि या आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या मुला मुलींना जे विष देतो आहोत हे कसं बंद करायचं, याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायची गरज आहे. पालकांनी सुद्धा तेवढं सजग व्हायची गरज आहे. अन्यथा मागच्या 6 महिन्यामध्ये 25 मुलाचे डेथ हार्ट अटॅकनं झालेले आहेत आणि वय आहे फक्त 18 ते 21 वर्ष. शेकडो मुलाचे डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब झालेत, शेकडो मुलांचे पोट आणि पोटाचे विकार वाढलेले आहेत. आयटी क्षम विद्यार्थी घडवणे, आपल्याला काळजी वाटते आपले मुलं मुली मोबाईलवर काय बघत असतील. अनेक ठिकाणी आपण मारधाड करतो पाल्यांना, अनेक ठिकाणचे मुलं मुली पळून गेलेत. परवा जालन्याची एक बातमी आली होती की मुलांनी मोबाईल दिला नाही म्हणून आई वडिलांचा खून केला. इथली बातमी परवा आम्ही आमच्या मुख्याध्यापकाच्या कार्यशाळेत दाखवली. 81 मुलं घरातून पळून गेलेत मागच्या वर्षभरामध्ये. का तर कुणी कुरकुरे दिलं नाही, कुणी मोबाईल वापरू दिलं नाही, कुणी सायकल घेऊन दिलं नाही आई वडिलांनी, म्हणून मुलं पळून गेलेत. कुठं चाललाय समाज आणि आपण कुठं चाललोय, आपले पाल्य कुठं चाललेत? मग या मुलांच्या मोबाईल वापरण्याची काळजी करून आता उपयोग नाही, कारण मोबाईल आयटी क्षेत्रामध्ये संगणक पीसी शिवाय आता मुलं पुढे जाणार नाहीत. म्हणून त्यांना आयटी क्षम कसं करायचं, या संस्थेमध्ये HAP मध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी करतात, याचा मला खूप आनंद वाटतो. तर ह्या गोष्टी आपण आपल्या घरी सुद्धा केल्या पाहिजे. पालकांची वाचण्याची पद्धत बंद झाली म्हणून आम्ही वाचाल तर वाचाल कार्यक्रम सुरू केला. आपण घरी आपण स्वतः वाचणार नाही, आपण मुलांना अभ्यास करा म्हणून सांग. अनेक पालक व्यसनाच्या अधीन आहेत आणि मुलांना सांगतात व्यसनापासून दूर राहा. ह्या सर्व परिस्थिती बदलायच्या असतील तर अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून, जी संस्कृती आता इथं खूप सुंदर गाणं नृत्य या ठिकाणी सादर केला, याच्या माध्यमातूनच मुलांचं जीवन घडणार असतं. त्याच्या माध्यमातूनच संस्कार आणि संस्कृती त्यांना शिकायला मिळणार आहे आणि ते त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होणार आहे. इथं बसलेल्या तमाम पालकाला माझं विनम्र आव्हान असणार आहे, 4-2% मार्क कमी पडले टेन्शन नका घेऊ. 4-2% कमी मार्क पडल्यानं काहीही फरक पडत नाहीये. 100 पैकी 100% मार्क घेतलेले अनेक विद्यार्थी मी रस्त्यावर फिरताना बघतोय, जीवनामध्ये फेल झालेले मी जवळून पाहतोय. अकॅडमिक परीक्षेमध्ये किंवा शाळा महाविद्यालयाच्या परीक्षेमध्ये 100% मार्क घेतलेले विद्यार्थी जीवनात यशस्वी होतील असं नाही आहे. अकॅडमिक शिक्षणासोबत संस्कार, संस्कृती आणि इतर गोष्टीचं ज्ञान देणं हे अतिशय आवश्यक आहे. मत व्यक्त करायला आलं पाहिजेत, 5-50 लोकांसमोर भाषण देता आलं पाहिजेत, वक्तृत्व स्पर्धेत भाग घेता आलं पाहिजेत. आता हे सगळं शाळेने शिकवलं पाहिजेत आणि पालकांना त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजेत, तरच आपले विद्यार्थी उद्याच्या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होणार आहे. प्रत्येकाला वाटतं माझा मुलगा मुलगी मोठे इंडस्ट्रियलिस्ट व्हावं, IAS व्हावं, IPS व्हावं, परंतु ग्रॅज्युएट होईपर्यंत MPSC किंवा UPSCचा अभ्यास न करणारे मुलं कसे पुढे जाणार आहेत? आणि म्हणून दिल्ली मुंबई सोबत आपल्याला कॉम्पिटिशन जर करायचं असेल तर 4थी-5वी पासूनच आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करावी लागेल. म्हणून आम्ही स्पर्धाक्षम विद्यार्थी घडवण्याचा कार्यक्रम करतो आहोत. आणि ह्या सगळ्या ज्या 10 सूत्र आम्ही दिलेली आहेत, माझं प्रिन्सिपल मॅडमशी बोलणं झालंय, त्याच्यापैकी बरेच उपक्रम त्यांच्या या शाळेमध्ये ऑलरेडी घेतले जातात, परंतु त्याच्या जास्तीचे कार्यक्रम घेण्यासंदर्भात त्यांनी तयारी दर्शवलेली आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की या HAP इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अतिशय चांगलं आहे. हॅपी लाईफ हॅपी फ्युचर हे जे स्लोगन त्यांनी आज सांगितलं आहे, खऱ्या अर्थानं हॅपी लाईफ होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला कदाचित माहित असेल काही देशामध्ये आणि आपल्या देशामध्ये सुद्धा काही राज्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ हॅपीनेस सुरू झालेला आहे. आपल्याकडे सगळं आहे, संपत्ती आहे, प्रतिष्ठा आहे, मान आहे, सगळं आहे, पण हॅपीनेस नाहीये. कुठं शोधायचा हॅपीनेस? 5-50 लाख घेऊन बाजारात गेलो तर मला हॅपीनेस मिळणार नाही. तो हॅपीनेस आपल्या मुलाच्या आत आपल्याला निर्माण करावा लागणार आहे. आणि त्यासाठी शाळा, महाविद्यालय, संस्था आणि पालक यांनी संयुक्तरित्या काम केलं तर निश्चितपणे आपल्या मुलाचं भवितव्य चांगलं होईल. या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन वृक्षाला पाणी देऊन केलं. आज आम्ही बँक बॅलन्स वाढवतोय. माझ्या मुला मुलीसाठी मी गाडी, गाडवा, बंगला, बँक बॅलन्स सगळं बघतोय, परंतु चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी पर्यावरण चांगलं राहणार आहे का? शुद्ध हवा मिळणार आहे का? शुद्ध पाणी उद्या आपल्याला मिळणार आहे का? कुणी विचार करायला तयार नाही. आम्ही गावागावा जाऊन जेव्हा कार्यक्रम घेतो तेव्हा लोकांना वाटतं त्याच्यात पैसे किती मिळणार आहेत.
ग्रँट किती येणार आहे? अहो तुमचं गाव तुमचं आहे, मुलं तुमचे शिकणार आहेत, उद्या तुमच्या मुलाचं जीवन याच्यामध्ये आहे. त्या पर्यावरणासाठी तुम्हाला शासनाच्या मदतीची गरज पडते. ह्या अशा छोट्या छोट्या वृक्षाला पाणी देऊन, रोपाला पाणी देऊन कार्यक्रमाचा शुभारंभ करणे हा साधा विषय जरी वाटत असला तरी तुमच्या आमच्या मुलाच्या मनावर मोठा इम्पॅक्ट करणारा हा साधा विषय. आणि अशा छोट्या छोट्या विषयामधूनच आपल्या मुलांचे मन आणि मनाची शुद्धी ही चांगली होणार आहे आणि त्याच्यातूनच मुलं पुढे जाणार आहेत. त्यामुळे मी शाळेला सुद्धा विनंती करतो की असे छोटे मोठे कार्यक्रम जे संस्कार असतील, संस्कृती असतील, पर्यावरण रक्षण असेल, व्यसनापासून मुक्तता असेल, वाम मार्गावर न जाण्यासाठी आध्यात्मिक शिक्षण असेल, धर्म कुठलाही असो, पंथ कुठलाही असो, संप्रदाय कुठलाही असो, सगळ्या धर्मामध्ये चांगल्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी अध्यात्मावर बोलायचं, धर्मावर बोलायचं, संस्कृतीवर बोलायचं म्हणजे काहीतरी कमीपणा वाटायला लागलेला आहे. म्हणून आजकालचे मुलं मुली मंदिर, मस्जिद, चर्चमध्ये जायला हायगाई करतायत. हे काहीतरी जुनं थोतांड असं वाटायला लागलंय आणि त्याच्यामुळे मुलं वाम मार्गाला मोठ्या प्रमाणामध्ये चाललेत. त्यामुळे तुम्हाला आम्हाला परत सगळ्यांना आध्यात्मिक आणि धार्मिक मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न जाणीवपूर्वक करायला पाहिजेत आणि ते शाळेने सुद्धा केले पाहिजेत असं मला वाटतं. त्यासाठी शाळा निश्चितपणे प्रयत्न करेल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. अतिशय कौटुंबिक अशा चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला निमंत्रित केलं, त्यामुळं प्राचार्य मॅडम आणि संस्थेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी शिकणाऱ्या प्रत्येक मुला मुलींसाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांचं आयुष्य सुखाचं जावं, समृद्धीचं जावं, त्यांच्या जीवनामध्ये यश यश आणि फक्त यश येवो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या संस्थेमध्ये शिकत असल्यामुळं पालक निश्चिंत आहेत, निश्चिंत राहणार आहेत, परंतु तेवढाही निश्चिंत न राहता आपल्यापर्यंत सुद्धा जास्तीत जास्त काय करता येईल याकडे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्ष द्यावं असं विनंती करतो. पालकांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. ज्या कल्चरल कार्यक्रमामध्ये या ठिकाणी जे विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवलाय त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. कारण या माध्यमातूनच त्यांचा एक डेअरिंग वाढणं किंवा त्यांच्यातला आत्मविश्वास वाढणं हे प्रकार वाढीला लागणार आहेत. त्यामुळे ज्याने ज्याने भाग घेतलाय त्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांना ज्यांनी शिकवलंय त्या शिक्षकांचं शिक्षिकेंचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद.